तर नमस्कार मंडळी, आम्ही नाही का चाललो कपडे धुवायला. म्हणजे दसरा जो आहे दसऱ्याची साफसफाई चालली आणि आमच्या तिथंच नाही का म्हणजे चांगला धबधबा आहे, म्हणजे पाणी बिणी आहे तिथं, फुल आहे थोडंसं. तर म्हटलं चला तिथं जाऊ आपण कपडे धुवायला. तर आम्ही तिकडे कपडे धुवायला चाललो तिथं. मी कपडे धुवायला आले आणि पाणी बघा किती छान सगळ्यात होते. जे मोठमोठाले कपडे होते ना तेच धुवायचे, म्हणजे जे छोटे छोटे आहेत ते मला घरी धुवू. फक्त मोठमोठाले धुवायचे जे की मोकळे पाण्यात धुवायचे. आणि इथं सुकायला पण मस्त आहे. कारण गेल्या वर्षी ना मला आहोनी पण इथंच आणलं होतं कपडे धुवायला. म्हटलं ह्या वर्षी पण आपण तिथं जाऊ, कारण कपडे बिपडे सुकायला. आणि आज ना ऊन एवढं छान पडले ना, मला तर असं वाटतच नव्हतं का कपडे धुवा का नाही, पण ऊन पण मस्त पडले. म्हणलं अरे चला कपडे धुवून घेऊ. कपडे धुतलं का स्कूटरवर ठेवायचं. तर चला घरी चालत. आणि मगापासून नाही का पाऊस नव्हता, आणि जसं कपडे भिजायला टाकला तसा पाऊस सुरू झाला. पण आता काय करावं, चला ठीक आहे, वाळू तर म्हणजे वाळते कसे तरी, पण धुवून तर टाकले त्याचा. घरी कपडे बिपडे धुतले तर स्कूटरमध्ये ठेवायचं. मॅडम उभा आमचे ड्रायव्हर. पण आता आलं त्या रस्त्याने एवढा चिखल आहे ना, आता जायचं कसं हाच प्रश्न पडलाय. परत पाऊस आला थोडासा, बघू आता काय होतंय. तर समोर ठेवल्या तो आपण, पुढे चिखल आहे, मला तर प्रॉब्लेम होईल असं वाटतंय. बघू आता काय होतंय. आणि एवढं मी मागं घेऊन बसणार आहे. तर चला चाललोय आम्ही आता घरी. बरोबर आलीस ना मामी? हा. एवढ्या जागेत चिखल आहे, पुढं मस्त रस्ता. तेच तर पाऊस पडले म्हणून. नाही तर हा, नाहीतर मग काय. आता आपण काय रायडर भारी. रायडरांची भारी आहे आज इकडं. हा, रायडरच्या लक्षात राहिला रस्ता. होय मामी. हा, आता इथून आपलं जेजूर नाक्याकडून जायचं ना. हा, जेजूर नाक्याकडून नाही, आपण शिकायला जातो गाडीकडे. हा.
करू नको. मग आलो आम्ही घरी आणि घरी नाही का आल्याच्या नंतर डायरेक्ट वर टेनिसवर गेले, जे की ऊन चांगलं पडलं होतं. अचानक पाऊस चालू झाला आणि नंतर काय झालं, ऊन पडलं. तर म्हटलं आता बरं झालं, गोदड्या कसं तरी सुकत्याला. मला तर खूप प्रश्न पडला होता की आता एवढं लांब एवढ्या ओल्या गोदड्या कशा घेऊन जायच्या म्हणून. आणि मी एकत्र सगळ्या धुवून टाकल्या होत्या. परत संध्याकाळी काय घ्यायचं अंगावर तो पण प्रश्न पडला होता. आहोन तर माझ्यावर ओरडलेच असते, पण आहोनीच मला सर्व काढायला लावलं. मी बोलले होते की कसं काय करू म्हणून, कारण कसं पाऊस चालू आहे म्हटलं आणि धुवायचं पण. तर मला बोलले की कंटाळा करू नकोस, धुवून टाक. म्हटले मी कंटाळा नाही करत, आज धुवूनच टाकते म्हणून धुवून टाकल्या. जे छोटे छोटे कपडे होते ते सुद्धा धुवून टाकले होते. हे घरीच टाकले होते मी धुवून. आणि जी मोठ्यांली होती ना तीच तिकडे नेली होती. पण आम्हाला स्कूटरवर जायचं होतं. परत म्हणलं जायचा प्रॉब्लेम, मोठमोठ्यांनी कपडे घेऊ, फक्त एकदाच जाऊ आणि एकदाच येऊ, म्हणजे बार बार यायला नको. गेल्या वर्षी 2-3 आमच्या चक्रा झाल्या होत्या. तर मग सर्व काय उन्हाला टाकून वगैरे दिलं आणि छान ऊन पण पडलं होतं. कपडे वगैरे सुकतील असं वाटत होतं. तर मस्त गोदड्या वगैरे धुतल्या. मोकळ्या पाण्यात कपडे धुवायची वेगळीच मजा आहे खरंच. कपडे वगैरे आहे ना एकदम स्वच्छ निघतात मोठ्याले कपडे. आणि घरी धुवायचं म्हणलं ना तर खूप सारा प्रॉब्लेम होतो. भाऊजी म्हणले होते की बाहेर नका जाऊ, आपण टँकर मागू आणि टँकर मागून वरती गच्चीवर धावा. पण म्हटलं टँकर जरी मागवलं तरी पण कसं मोकळ्या पाण्यात जसे मोठ्याले कपडे धुता येतात तसे घरी नाही धुता येणार. म्हणून म्हटलं बाहेरच जाऊ द्या, थोडासा वेळ लागेल, बाहेर जाणं होईल, थोडे कष्ट होतील, पण काय हरकत नाही. मग आता दिवसभर कंटाळा आला होता काम करून करून. म्हटलं संध्याकाळी ना सर्वांसाठी आपण नाही का जिरा राईस आणि वरण करू. मग मी जिरा राईस बनवला आणि सगळ्यांसाठी वरण केलं होतं. तर तिखट वरण बनवलं होतं आणि आहोंसाठी फिक्कं बनवलं होतं, कारण त्यांना फिक्कं वरण आवडतं, तिखट वरण त्यांना नाही जमत. मग आमच्यासाठी तिखट वरण बनवलं आणि त्यांच्यासाठी फिक्कं वरण बनवलं, जिरा राईस बनवला आणि सोबतच म्हटले आता मग चपाती नाहीच बनवत तर पापड तरी तळ. मग पापड आणले, पापड तळे. तर असा आमचा दिवस राहिला.